नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. जास्वंद. मी आज जास्वंदाबद्दल सांगणार आहे. जास्वंद हे आपल्या गार्डनमध्ये भरपूर फुले देणारे आणि छान असे फुले देणारे आणि सतत फुले देणारे हे प्लॅन्ट आहे. आणि ह्या प्लॅन्टला पावसाळा सुरू होण्याच्या आधी कोणती काळजी घ्यावी, त्याच्यावर कोणती केअर करावी हे आज मी तुम्हाला सांगत आहे. त्याला खतं कोणते द्यावेत, त्याची काटणी करावी तर किती करावी हे पूर्ण सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळेल. सर्वप्रथम आपण छाटणीबद्दल सांगू. आपण जास्वंदाची थोडी थोडी छाटणी केली तरी चालते, कारण जास्वंदाचे खराब झालेले काड्या किंवा फांद्या आणि जास्वंदाचे जर जास्त दाट आणि लांब लांब फांद्या झालेल्या असतील तर त्या थोड्या थोड्या कट करा. जास्त कट करू नका, कारण जास्वंद खराब होऊ शकते. त्यासाठी आपण जास्वंदाच्या छोट्या छोट्या कटिंग केली तर जास्वंदाची वाढ होण्यास सुरू होईल. आणि जास्वंदाला खते आपण कोणतेही खत देऊ शकतो. जास्त कुजलेली शेणखत, वर्मी कंपोस्ट आणि किचन वेस्ट कंपोस्ट, कोणतेही खत आपण जास्वंदाला देऊ शकतो. 15 दिवसातून 3 आठवड्यातून एक वेळेस आपण जास्वंदाची हलकी खुरपणी करणे फार गरजेचे असते, कारण त्याचे मुळे तुटू नये याची काळजी घेणे पण फार गरजेचे असते. आणि जास्वंदाला आपण उन्हाळ्यात सतत पाणी देत राहतो. दररोज 1 दिवसाआड आपण जास्वंदाला पाणी देत राहतो. पण पावसाळा सुरू झाल्यानंतर आपण जास्वंदाला पाणी चेक करून देणे फार गरजेचे असते. पाण्याचा पूर्ण निचरा होईल अशी त्याची कुंडी बनवा. आपली कुंडीचे ड्रेनेज होल चांगले आहे का ते पहा. म्हणजे आपल्या जास्वंदाचे ड्रेनेज होल चांगले असेल तर जास्वंदाच्या कुंडीत पाणी साठणार नाही आणि त्याचे मुळे खराब होणार नाहीत. आता किडी आणि रोगाबद्दल जाणून घेऊया. जास्वंदावर मिलीबग, पांढरी माशी, मावा असे 2-3 प्रकारचे किडे होऊ शकतात. आणि जर आपल्या जास्वंदावर मावा झालेला असेल किंवा काही पानावर त्याची सतत तपासणी करा. आणि जर पानावर थोडी किडे काही जर लागले असतील तर ते पाने काढून टाकले तरी चालते. नाहीतर त्याला कोणतीही फवारणी करा, पण औषध देते वेळेस थोडे हिशोबाने औषध द्या, कमी औषध द्या. घरगुती फवारणी केली तरी चालते. निरमा आणि दालचिनी पावडरची फवारणी जर तुम्ही केली तर जास्वंदावर कीड लागणार नाही, आणि जर लागली असेल तर ती पण जाऊ शकते. जास्वंदाला जर जास्तीत जास्त फुले घ्यायची असतील तर आपली जास्वंदाची कुंडी 4 ते 6 तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आणि त्याला खेळती हवा लागेन अशा ठिकाणी ठेवा. म्हणजे आपले जास्वंद चांगले येतील आणि त्याला निरोगी राहील आणि त्याला चांगले फुले येतील. त्यासाठी जास्वंदाला 4 ते 6 तास ऊन लागेन अशा ठिकाणी जास्वंदाची कुंडी ठेवा. जास्वंदाला भरपूर फुले येण्यासाठी काही जास्त केअर करणे काही गरजेचे नाही, कारण आपण एवढीच जर केअर केली तर आपल्या जास्वंदाला भरपूर असे फुले येतील आणि आपले जास्वंद चांगले निरोगी राहील. यासाठी आपण जास्वंदाची एवढी केअर करणे फार गरजेचे असते. जास्वंद निरोगी आणि भरपूर फुले जर त्याला आणायचे असेल तर जास्त केअर करण्याची गरज नाही. योग्य वेळी छाटणी, सेंद्रिय खताचा वापर आणि पुरेसा सूर्यप्रकाश ह्या काही गोष्टीची काळजी घेतली तर जास्वंदाला वर्षभर फुले येतील आणि आपले जास्वंद निरोगी राहील. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.